नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ दसऱ्याचा आहे. व्हिडिओ टाकायला खूप लेट झालेला आहे, त्याबद्दल सॉरी. बाकी तुम्ही सगळे कसे आहात? मजेत ना? आज दसऱ्यानिमित्त आम्ही माझ्या लहान मुलाचं जायवळ करायचं, असा चांगला मुहूर्त आज दसऱ्याचा होता म्हणून आम्ही जायवळ करायचं आज ठरवलं आहे. कारण दसरा हा मुहूर्त खूप चांगला असतो, त्यामुळे काय आपल्याला वेगळा मुहूर्त बघायची गरज लागत नाही. त्याचे मामा आले आहेत. आता आमच्यामध्ये मामा मांडीवर घेऊन भाच्याचे केस कापतो. थोडी केस मामा कटिंग करतो. त्याच्यानंतर बाकीचे सलूनवाला येतो. आपण सलूनवाला केस कापणारा जो असतो त्याला बोलवून तो बाकीचे जायवळ करतो. आता त्या दोघांचं आम्ही औक्षण करतो आहे, त्याच्या मामाचं आणि माझ्या छोट्या मुलाचं. त्यांचं औक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर मग त्यांचा मामा आता थोडेसे केस कटिंग करेल आणि त्यांची जी केसं आम्ही जी कटिंग करतो ती सगळी आम्ही एकत्र जमा करून ठेवतो आणि आपल्या गावच्या ठिकाणी किंवा आपण जे घरामध्ये आपलं जे झाड असतं त्या झाडाच्या मुदामध्ये त्यांची ती केसं पुरायची असतात. ते चांगलं असतं, म्हणजे अशी कचरा डब्यात किंवा अशी कुठे टाकायची नसतात त्यांची केसं. आता त्याची केसं मामाने थोडी कटिंग केलेली आहेत. तर आमच्यामध्ये तर वस्त्राने केसं काढतात मुलांची, पण आता वस्त्र लहान मुलांना लावायचं म्हणजे तो जो केस कापणारा आलेला तो पण बोलतो रिस्की आहे. जर टाळू बिळूला जर पटकन वस्त्र लागला तर ते ब्लडिंग होतं, ते थांबत नाही. आणि त्याच्यामुळे मग आम्ही मशीनच त्याला फिरवायला सांगितली. मग त्यांनी त्या टायमाला छोटा खूप रडला, खूप रडला. आम्ही त्याला मोबाईलमध्ये गाणं दाखवत होतो तरीही त्याचं लक्ष पूर्ण त्या केस कटिंग करणाऱ्याकडेच होतं. तो मोबाईलमधलं गाणं किंवा काही कशाकडेही त्याचं लक्ष नव्हतं. तरी पण त्याच्या मामाने त्याला व्यवस्थित घट्ट हात त्याचे धरलेले होते, कारण थोडा तरी हरला तर कानाला नाही लागण्याची. तसं मशीन असेल तर काय भीती नसते कानाला लागायची, तरी पण त्यांनी व्यवस्थित त्याला धरलं होतं. आणि त्याची केसं आता पूर्ण काढली आहेत. फक्त आम्ही थोडी केसं टाळूजवळ थोडी केसं ठेवतो, बाकी पूर्ण केसं कटिंग करतो. त्याची केसं खूप म्हणजे भरपूर वाढली होती. जवळजवळ आता त्याला 1.5 वर्षानंतर आम्ही त्याचं जायवळ करतो आहे. म्हणायला गेलं तर 1 वर्षानंतरच जायवळ करतात, पण ह्याची आम्ही जायवळ करायला आम्हाला खूप लेट झाला. आता आम्ही दसऱ्याचा चांगला मुहूर्तच बघत होतो, म्हणून आम्हाला दसऱ्याचा दिवस आम्हाला शुभ वाटला, म्हणून मग हा दिवस आम्ही पकडला जायवळ करण्यासाठी. आता त्याची थोड्या वेळाने केस कापली जातील पूर्ण सगळी. नंतर आम्ही त्याला गुलाबाच्या पानांनी आंघोळ घालू. तुमच्यामध्ये जायवळ करताना कुठली पद्धत आहे ती मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही बघू शकता कृष्णा किती रडत होता. कृष्णाचा पहिला लूक कसा होता, केस होती तेव्हाचा, आणि आता जायवळ केल्याच्या नंतर त्याचा लूक कसा दिसतो. तुम्हाला कुठला त्याचा लूक आवडला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. थँक यू फॉर वॉचिंग.